पंढरपुरात धनगर समाजाचे आमरण उपोषणाचा 9वा दिवस. स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दिली उपोषणस्थळी भेट. पंढरपुरात धनगर समाजाचे आमरण उपोषणास बसलेले उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दिला पाठिंबा. यावेळी समाज बांधवांना ते म्हणाले की, तुमच्या भावना शासनापर्यंत पाठवून समस्त धनगर समाज बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे. आमरण उपोषण करताना तुम्ही मात्र तब्येतीची काळजी घ्या, असे आवाहन स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केले. या ठिकाणी उभा केलेला आहे. धनगरी रुबाब या ठिकाणी त्यांचा आपल्याला बघायला मिळतो. मी सांगतो की साहेबांची मी सांगतो की ओळख करून देतो की दुसरी ओळख तुमची तर होती की पूर्ण. म्हणजे पैलवान आहेत, बाळूमामांचं मंदिर बांधले आणि एवढ्यावरती ते थांबले नाहीत. आदिवासी धनगर साहित्य संमेलन आम्ही घेत होतो. पहिलं साहित्य संमेलन झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, चौथं झालं. वर्षाला एक साहित्य संमेलन होत होतं. म्हटले मी 5वं घेतो. आमच्याकडे पैसा नाडका, कशाला काळजी करताय म्हणजे मी नाही का. आणि 5वं साहित्य संमेलन वन मॅन शो या माणसाने घेऊन दाखवलं वाजवून. बरोबर सगळा खर्च बेलाटीकर पाटलाने त्या ठिकाणी केला. स्पेशल म्हणजे 10-15 सर्किट हाऊसला खोल्या बुक केल्या, पण खोल्या रिकाम्या पडल्या अक्षरशः. म्हणजे बाहेरून येणारे जे लोक होते ते देखील त्या ठिकाणी आले. असा हा मोठ्या मनाचा म्हणजे त्याला काय म्हणजे दिलदार मनाचा राजा माणूस आहे उत्तम पाटील बेलाटीकर. राहुलं नाही आज देखील या ठिकाणी ते आले, त्यांचं मी स्वागत करतो. बसाच आहे. त्यानंतर माननीय श्री सोमनाथ रामेश्वर वैद्य हे सोमनाथ वैद्य साहेब जे आहेत हे विशेष म्हणजे लिंगायत समाजाचे आहेत. बरोबर आहे. आणि आपला बिरोबा कोण आहे ते मी तुम्हाला सांगायला नको, माहिती आहे तुम्हाला. त्यातला दांडेगा अनुभव आहे, त्यामुळे आम्हाला तरी माहिती आहे. लक्षात आलं.
आणि ते लिंगायत समाजाच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेले आहेत. जवळपास 11,000 रुपयांची आर्थिक मदत, जरा जोरदार काय होती, जवळपास 11,000 रुपयांची आर्थिक मदत त्यांनी या ठिकाणी या लढाईसाठी दिलेली आहे. इतकंच काय तर संत सद्गुरू बाळमामा मला आता बेलाटीकर पाटील सांगत होते, अमोदराव जरा वर या, आणि ओळख करून दिली आणि त्यांनी सांगितले की जवळपास 5 लाख रुपये खर्च करून त्यांनी संत सद्गुरू बाळमामा यांच्या बेलाडीच्या त्या मंदिर परिसरामध्ये भक्त निवासासाठी एक खोली देखील बांधून दिलेली आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, धनगर समाजावरती नितांत प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व. जवळपास 19 वर्ष त्यांचा प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे, म्हणजे ते गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये होते आणि आता ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी इच्छुक असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे सोमनाथ वैद्य साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला पाठिंबा द्यावा. धनगर समाजाला उचलून घ्या सर, आता काढून घ्या. एकोट धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी या मंचावर, या व्यासपीठावर गेल्या 9 दिवसापासून जे उपोषण करतायत ते आमचे धनगर समाजातील बंधू माऊली हळवणकर साहेब, दीपक बोराडे साहेब, यशवंत गायके साहेब, योगेश धरमजी, गणेश केसकरजी, ही लोक चळवळीतली लोक आहेत. मी यांना मंत्रालयात यापूर्वी अनेकदा पाहिलेलं आहे. समाजाला जे काय फायदेशीर होईल त्यासाठी ते नियमित लढा देत असतात. माऊली साहेबाबद्दल जर सांगायचं झालं तर गोपीचंद पडळकर साहेबांसोबत मी त्यांना अनेकदा पाहिलेलं आहे. ते सतत समाजाचे प्रश्न घेऊन मंत्रालयात येत असतात आणि स्वतःचं वैयक्तिक काम मी त्यांचं कधीही पाहिलेलं नाहीये. ते फक्त समाजासाठी दिवस रात्र एकदम कुठलाही स्वतः वैयक्तिक फायदा न ठेवता समाजाची निवेदन घेऊन ते मंत्र्याच्या दारात येत असतात आणि समाजातील गोरगरीब वंचित मुलांसाठी काय आपला फायदा होईल यासाठीच ते दिवस रात्र काम करत असतात. अशा या मोठ्या व्यक्तींना मी पाठिंबा देण्यासाठी माझ्या स्वयंशिक्षण एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी इथं आमचे मार्गदर्शक, आमच्या मतदारसंघातले श्रीराम पाटील मामा यांच्यासोबत आलेलो आहे. तसेच मी बाळूमामाचा अतिशय मोठा भक्त असून मी गेल्याच आठवड्यात मामाने आदेश दिल्यानुसार भक्त निवासात बांधकामासाठी अल्पशा मदत केलेली आहे. येथून पुढेही मी भविष्यात धनगर समाजातील सर्व मंदिरांना आणि आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच श्रावण मास निमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात धनगर समाज असल्यामुळे आपण अमुक सिद्ध मंदिराच्या प्रत्येक मंदिरामध्ये आपण श्रावण महिन्यानिमित्त आपण महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. मी स्वतः औरंगाबादला पालखी खांद्यावर घेऊन तिथं प्रवचनात सहभागी झालेलो आहे. त्यामुळे मी आज या जे काय उपोषण सुरू आहे आपल्या धनगर बांधवांसाठी, एससी समाजातून आरक्षण मिळण्यासाठी जे उपोषण जे सुरू आहे त्याला महाराष्ट्र सरकारने तात्काळ दखल घेऊन एसटी मध्ये धनगर समाजाचा समावेश करावा आणि ताबडतोब त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करावी अशी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो. आणि समाज बांधवांना काहीही इथून पुढे भविष्यात कसलीही मदत लागली तर मी तुमच्या पाठीशी आहे. एक लिंगायत समाज आपण सगळे अल्पसंख्याक एकच आहोत. त्यामुळे मी विनंती करतो की सर्व समाजाने मला निसंकोच मामाच्या मार्फत कधीही मला फोन करावा आणि कधीही मला कुठल्या सामाजिक कामासाठी मदत लागली तर त्याबद्दल मला येऊन भेटावे हीच मी प्रार्थना करतो. आणि मी या धनगर लढ्यात आपल्यासोबत आहे एवढीच मी आपल्याला आश्वासन देतो, ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पाठिंबा जाहीर करतो आणि कधीही मंत्रालय स्तरावर कोणताही पाठपुरावा करायचा असेल तर मला सांगा. मी 24 तास त्याच्यासाठी मी अवेलेबल उपलब्ध असेल एवढीच मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज पंढरपूर येथील टिळक स्मारक या मैदानावरती माऊली हळवणकर साहेब, तसेच दीपक बोराडे, यशवंत गायके, योगेश धरमजी, तसेच गणेश केसकर साहेब हे गेल्या 9 दिवसापासून धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे आणि ताबडतोब महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी करावी
यासाठी या व्यासपीठावर 9 दिवसापासून उपोषण करत आहे. त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली दिसत आहे. 7 किलो साधारणपणे त्यांचं वजन कमी झालेलं आहे. मी सोमनाथ रामेश्वर वैद्य दक्षिण सोलापूर मधून आलेलो असून माझ्यासोबत आमच्या बेलाटी गावचे माजी सरपंच आणि त्या भागातील धनगर समाजाचे नेते श्रीराम पाटील साहेब पण आलेले आहेत. बाळूमामा मंदिरांचे ते विश्वस्त आहेत. या लढ्याला माझाही पाठिंबा आहे, आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे. हेच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि एक सामाजिक बांधिलकी जपायची. आम्ही एक अल्पसंख्याक सगळे लिंगायत धनगर एकच आहोत. त्यामुळे आमच्यावर महाराष्ट्र सरकारने कुठल्याही पद्धतीचा अन्याय न करता आम्हाला त्यातून धनगर बांधवाला आमचे आरक्षण मिळावे हीच मी या निमित्ताने मागणी करतो. केंद्र सरकारने ऑलरेडी धनगड या शब्दाला आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे धनगड आणि धनगर ही एकच जात आहे हे केंद्र सरकारलाही माहिती आहे. परंतु त्याबद्दल अजून का GR निघत नाहीये हा चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे मी या निमित्तानं एवढंच आवाहन करतो की केंद्र सरकारने या आता जे पंढरपूरमध्ये हे जे उपोषण चालू आहे त्याची दखल घ्यावी आणि महाराष्ट्र शासनानेही दखल घ्यावी आणि धनगड आणि धनगर समाज हा एकच आहे हे गृहीत धरून ताबडतोब त्यांना आरक्षण द्यावं हीच मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि या धनगर समाजाच्या लढ्याला माझा कायम पाठिंबा आहे. सामाजिक आर्थिक जे काही मदत लागेल त्यासाठी मी सदैव उपलब्ध आहे. आताच मी व्यासपीठावरती ते बोललेलो आहे आणि माझ्याकडून थोडीशी जी काय हवी असेल ती अल्पशा मदतही केलेली आहे. काही दिवसाखाली तुम्ही 6 माजी नगरसेवक उमेदवारीची मागणी केली. हो. तुमच्या मतदारसंघात धनगर समाज जास्त आहे आणि आज तुम्ही तर कृष्णाला पाठिंबा दिला. काय चित्र आहे? नाही, काही दिवसापूर्वी नाही, परवा दिवशीच आपण भारतीय जनता पार्टीचे जे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महापालिके क्षेत्रात जे 12 नगरसेवक आहेत त्याच्यापैकी साधारणपणे मला 8, 9 ते 10 साधारणपणे या नगरसेवकांनी मला पाठिंबा दिलेला आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून तिकीट घ्या आणि आम्ही तुमच्या सोबत कायम राहू अशा पद्धतीने मला शब्द दिलेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टीकडे त्याबद्दल उमेदवारी मागितलेली आहे. एवढंच आहे, बाकी काही त्याच्यामध्ये हे नाही. त्याच्याबरोबर मला सरपंचांनी पाठिंबा दिलेला आहे. आता बघूया काय होतंय. आता मागणी तर केलेली आहे, पक्ष त्याच्यावर सारासार विचार करेल. हे बघा माझं पूर्वीचं सगळं बायोडेटा पाहिला आणि मग त्याच्यावर निर्णय घेत. पण आपण एक बेसिक जी फॉर्मॅलिटी असते की शहराध्यक्षाकडे अर्ज करायचा असतो तो आपण केलेला आहे. काही दिवसावरच आहे नाही, निघायलाच हवा. नाही तर जर राज्य सरकारने याबद्दल जर तोडगा नाही काढला तर हा धनगर समाज राज्य सरकारच्या पाठीमागे राहणार नाही आणि मग विरोधी पक्षाला त्याचं भांडवल करून विरोधी पक्ष त्यांना सोबत घेईल आणि त्यामुळे राज्य सरकारला या धनगरांच्या आमच्या धनगर बांधवांच्या विषयाकडे जर लक्ष नाही त्यांनी जर दिलं नाही तर याची फार मोठी राजकारणात त्यांना किंमत मोजावी लागेल. माझ्या माध्यमातून शिंदे फडणवीस साहेब सरकारला एवढीच विनंती आहे की आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये 20 ते 30% धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब याच्यावरती आपण निर्णय घ्यावा आणि धनगर बांधवांना आरक्षण तात्काळ द्यावं एवढीच मी आपणास म्हणजे आपल्या माध्यमातून या फडणवीस शिंदे साहेब सरकारला विनंती करतो. थँक्यू.